नमस्कार मित्रांनो, नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत ज्याचं नाव ऐकलं तरी लोकांचं लक्ष खेचलं जातं. राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी आजची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, कारण PM किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याबाबत मोठे अपडेट समोर आले आहे. या हप्त्याची तारीख, लाभार्थ्यांची संख्या आणि कोणते शेतकरी या योजनेपासून वंचित राहू शकतात, फार्मर ID, eKYC आणि नमो शेतकरी योजनेबाबतची ताजी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, इथे एक बातमी समोर आली आहे की PM किसान योजनेचा 23वा हप्ता 20 जून 2026 रोजी वितरित केला जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र अधिकृत घोषणा झाल्यानंतरच अंतिम तारीख निश्चित मानली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकृत अपडेटवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. हप्ता जमा झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट 2,000 रुपये जमा होतील. मित्रांनो, गेल्या 22व्या हप्त्यामध्ये राज्यातील सुमारे 91,19,000 शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. मात्र यावेळी 23व्या हप्त्यासाठी पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 90,85,000 इतकी राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच जवळपास 34,000 शेतकरी या हप्त्यांपासून वंचित राहू शकतात. ही संख्या कमी होण्यामागचे काही महत्त्वाचे कारणे आहेत. ते काय कारणे आहेत ते आपण पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे फार्मर ID जनरेट न होणे. सध्या अनेक सरकारी योजनांसाठी शेतकऱ्यांचा फार्मर ID आवश्यक ठरत आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर ID तयार केलेला नाही किंवा त्यामध्ये काही त्रुटी आहे, अशा शेतकऱ्यांना पुढील काळात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपला फार्मर ID तयार झाला आहे की नाही हे तपासून घेणे महत्त्वाचे आहे. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे लँड सीडिंगमधील त्रुटी. PM किसान योजनेत अर्ज करताना शेतजमिनीची माहिती योग्य पद्धतीने नोंदवली असणे आवश्यक आहे. अनेक वेळा 7/12 उतारा, खातेदाराचे नाव, आधार क्रमांक किंवा इतर तपशिलांमध्ये विसंगती आढळून येते. अशा परिस्थितीमध्ये लाभार्थ्यांचे अर्ज होल्डवरती जाऊ शकतात किंवा हप्ता रोखला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्या जमिनीची माहिती आणि आधार लिंकिंग योग्य आहे का याची खात्री करून घेणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. तिसरे आणि अत्यंत महत्त्वाचे कारण म्हणजे eKYC. eKYC अपूर्ण असणे. मित्रांनो, या योजनेसाठी तुमची eKYC पूर्ण असणे हे खूप गरजेचं आहे आणि अगदी घर बसल्या 2 ते 3 मिनिटात eKYC कशी पूर्ण करायची यावरती सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथे जाऊन व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमची eKYC प्रक्रिया पूर्ण करा. केंद्र सरकारने PM किसान योजनेसाठी eKYC अनिवार्य केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप eKYC पूर्ण केलेली नाही त्यांना हप्ता मिळण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे शक्य तितक्या लवकर eKYC पूर्ण करणे आवश्यक आहे. उपलब्ध माहितीनुसार 30 जून 2026 पर्यंत eKYC पूर्ण करायचे आवाहन करण्यात आले आहे. म्हणूनच मित्रांनो, तुम्हाला जेवढ्या लवकर eKYC पूर्ण करायला जमेल तेवढ्या लवकर करून घ्या. अनेक शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याबाबत खूप प्रश्न निर्माण झाले आहेत त्यांचे. राज्य शासनाच्या या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना PM किसान योजनेप्रमाणेच अतिरिक्त आर्थिक सहाय्य दिले जाते. सध्या अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता PM किसानच्या हप्त्यासोबतच किंवा त्यानंतर काही दिवसात वितरित केला जाऊ शकतो. मात्र अद्याप राज्य शासनाकडून अधिकृत GR किंवा निधी वितरणाबाबत कोणतीही अंतिम घोषणा करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे सोशल मीडियावर येणाऱ्या अपुष्ट बातम्यांवरती विश्वास ठेवू नका
आणि अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्या. यासोबतच शेतकरी बांधवांनी आपल्या बँक खात्याची स्थिती देखील तपासून घ्यावी. बँक खाते सक्रिय आहे का? आधार सीडिंग योग्य आहे का? DBT सुरू आहे का? आणि खात्यातील माहिती अपडेट आहे का? याची खात्री करून घ्या. अनेक वेळा खाते बंद असणे किंवा आधार लिंकिंगमध्ये त्रुटी असणे यामुळे देखील हप्ते अडकू शकतात. तसेच PM किसान पोर्टलवरती जाऊन आपला लाभार्थी दर्जा तपासून घ्या. बेनिफिशियरी स्टेटसमध्ये कोणतीही त्रुटी दिसत असल्यास ती त्वरित दुरुस्त करा. फार्मर ID, eKYC, आधार लिंकिंग, मोबाईल नंबर आणि जमिनीची माहिती या सर्व बाबी योग्य असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला मागील हप्ता मिळाला असेल तरी यावेळी सर्व कागदपत्रे आणि माहिती योग्य असणे आवश्यक आहे. कारण सरकारकडून वेळोवेळी पडताळणी केली जाते आणि त्रुटी आढळल्यास हप्ता थांबवला जाऊ शकतो. त्यामुळे कोणतीही जोखीम न घेता सर्व माहिती अपडेट ठेवणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. तर मित्रांनो, PM किसान योजनेचा 23वा हप्ता 20 जून 2026 रोजी वितरित होण्याची शक्यता आहे. मात्र सुमारे 34,000 शेतकरी फार्मर ID, लँड सीडिंग आणि eKYC मधील त्रुटीमुळे वंचित राहू शकतात. त्यामुळे लवकरात लवकर आपला फार्मर ID जनरेट करून घ्या आणि eKYC देखील पूर्ण करून घ्या. 30 जूनच्या आधी तुम्हाला तुमची eKYC पूर्ण करायची आहे आणि सर्व माहिती अपडेट ठेवायची आहे. नमो शेतकरी योजनेबाबत अधिकृत अपडेट येताच आपण सर्वप्रथम माहिती देण्याचा प्रयत्न करू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत देखील व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. जय शिवराय. धन्यवाद.